नमो बुद्धाय जय भीम. 2 मार्च 1930 रोजी बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली नाशिकच्या काळाराम मंदिरात दलितांना प्रवेश मिळवून देण्यासाठी झालेला सत्याग्रह हा केवळ धार्मिक नसून मानवी हक्क आणि स्वाभिमानाचा एक अभूतपूर्व लढा होता. दादासाहेब गायकवाड यांच्या सह हजारो अनुयायांनी जातीभेदाविरुद्ध शांततापूर्वक आंदोलन करत समानतेचा हक्क बजावला. त्यामध्ये ऐतिहासिक काळाराम मंदिरात सनातनी हिंदूंनी अस्पृश्यांना प्रवेश नाकारला होता. या अन्यायाविरुद्ध हा लढा उभारला. या सत्याग्रहाचे नेतृत्व बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केले, तर दादासाहेब गायकवाड, अमृतराव रणखांबे, अनंतराव गाद्रे यांसारख्या स्थानिक नेत्यांनी मोलाची कामगिरी बजावली. हा लढा केवळ देवदर्शनासाठी नव्हता, तर अस्पृश्यांनाही इतर हिंदूंसारखेच मानवी हक्क आणि माणूस म्हणून सन्मान मिळावया अस्मितेसाठी होता. या आंदोलनामध्ये सहभागी झालेल्यांना तीव्र सामाजिक छळ सहन करावा लागला. दगडफेक झाली तरीही सत्याग्रही आपल्या मतावर ठाम राहिले. हा लढा भारतातील सामाजिक चळवळीतील एक महत्त्वाचा टप्पा आहे, ज्याने जातीय विषमतेच्या बुरुजाला सुरुंग लावला. हा लढा समानता, स्वातंत्र्य आणि बंधुतेच्या तत्वावर आधारित होता, ज्याने शोषितांना सन्मानाने जगण्याची प्रेरणा दिली. नमो बुद्धाय जय भीम.